जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी विरचित ग्रंथराज दासबोध दशक 1 समास 5वा. संत स्तवन. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. ग्रंथामधील हा अत्यंत महत्त्वाचा असा समास आहे. समर्थांनी या समासामध्ये संतांचे महात्म्य आणि त्यांच्या सामर्थ्याचे अत्यंत रसाळ असे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात, संत हे परमार्थाचे मुख्य आधार आहेत. ज्या परमात्म वस्तूचा लाभ होणे अत्यंत कठीण आहे, ती वस्तू संतांच्या सहवासामुळे सहज सुलभ होते. सृष्टीचा नियम असा आहे की डोळ्याला दिसणारे पदार्थ सूर्याच्या प्रकाशात सहज दिसतात, पण जी वस्तू म्हणजे जे ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही आणि बुद्धीला सुद्धा ज्याचे आकलन होत नाही, ते मात्र संतांच्या कृपेने सहज प्राप्त होते. समर्थांनी चंद्र, सूर्य आणि दिव्याचे उदाहरण देऊन संतांचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सूर्य हा अणुरेणू प्रकाशू शकतो, पण आत्मवस्तू दाखवू शकत नाही. वेदसुद्धा ज्याचे वर्णन करताना थकून जातात, ती मायातीत वस्तू संत आपल्या अनुभवातून साधकाला प्राप्त करून देतात. जिथे तर्क आणि शब्द संपून जातात, तिथे संतांचे मार्गदर्शन सुरू होते. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत श्रीराम. संतांना समर्थांनी विश्रांतीची विश्रांती आणि सुखाचे मूळ असे म्हटले आहे. संत हे केवळ उपदेशक नसून ते विवेकाचे भांडार आहेत. जगात मोठे राजे महाराजे होऊन गेले, त्यांनी संपत्तीचे दान दिले, परंतु सायुज्य मुक्ती देण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडेच आहे. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम. संतांना समर्थ श्रीमंत अशी उपाधी देतात, कारण ते मोक्ष लक्ष्मीने अलंकृत आहेत. संत दानशूर आहेत, जे संसारात ग्रासलेल्या जीवांना आध्यात्मिक ज्ञान प्रदान करतात. त्यांच्या दातृत्वाची तुलना त्रैलोक्यात कशाशीही होऊ शकत नाही. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम. संत वचनाने लोण्यापेक्षाही मऊ असतात, पण ते साधकाच्या दोषांवर प्रहार करताना वज्रापेक्षाही कठोर होतात. संतांच्या वाणीमध्ये अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. ज्याप्रमाणे सूर्याच्या उदयाने अंधार पळून जातो, त्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने आणि शब्दांनी मनातील संशय, द्वैत आणि अज्ञान कायमचे संपून जाते. ते साधकाच्या बुद्धीला विवेकाचे अधिष्ठान प्राप्त करून देतात. परमात्मा हा प्रकट असूनही मायेच्या आवरणामुळे दिसत नाही. हे मायापटल बाजूला सारून अंतर्यामी असलेल्या परब्रह्माची ओळख करून देण्याचे सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरूंचे ऋण कोणत्याही प्रकारे फेडता येत नाही. समर्थ म्हणतात, संत हे आनंदाचे कंद आहेत. ज्यांच्यामुळे ईश्वराची ओळख पटते, ते संतच धन्य आहेत. संतांच्या स्तुतीने वाणी पावन होते आणि अंतःकरण शुद्ध होते. संतांचे हे स्तवन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचे स्तवन आहे. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीशी नाकळे, तेची जयाचे निवोळे, परब्रह्म अंतरी श्रीराम. ऐसी संतांची महिमा,
बोलेल तितुकी उणी उपमा जयाचे निमुख्य परमात्मा प्रकट होये श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास पाचवा श्रीराम राजाधिराज प्रभु रामचंद्र की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ।